हॅलो नमस्कार, कशा तुम्ही सर्व मजेत ना? मजेतच राहा आणि सर्वांना गुड मॉर्निंग आणि त्याचबरोबर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. आज आहे गुरुपौर्णिमा. आज मला जायचं आहे, गुरुपौर्णिमा आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. तर मी रेडी वगैरे झाली आणि साडी वगैरे घातलेली आहे आणि आता जायचं आहे मठामध्ये. तर चला मग तुम्हाला पण आज महाराजांच्या मठामध्ये घेऊन जाते आणि तुम्हाला पण दर्शन करते. इथे महाराजांच्या मंदिरामध्ये एंटर केला की अगदी बाजूलाच इथे गार्डनच्या मधोमध अगदी विठ्ठलाची उभी अशी भव्य मूर्ती ठेवलेली आहे आणि ती खूप छान वाटते. आजूबाजूला पण साईबाबा आणि असे बरेचसे ठेवलेले आहे आणि ही मूर्ती सायंकाळच्या वेळेला खूप छान दिसते. गोल्डन आणि ब्लॅक कलर असल्यामुळे ही मूर्ती सायंकाळच्या वेळेला खूप छान दिसते लाईटामध्ये. मी दर्शन वगैरे घेतलं आणि इथं निघली. थोडा पाऊससुद्धा सुरू होता. तर आता जाऊन आली मी मंदिरामध्ये आणि खूप गर्दी होती, नॉर्मल होती. तर दर्शन वगैरे घेतलं आणि घरी आलो. तर आता 1 वाजले आहे आणि तर तिथे मला व्हिडिओ बनवता नाही आला, म्हणजे थोडाफार बनवला, जास्त काही बनवता नाही आला कारण की तिथे अलाउड नव्हता फोन. तर त्यामुळे काही मला जास्त व्हिडिओ बनवता आला नाही. तर जे पण होतं ते मी तुझ्याशी शेअर केलं. तर आता 1 वाजला, वगैरे करायचं आहे, स्वयंपाक वगैरे करते आणि आज मला पारायण करायचं आहे. ते पारायण वगैरे मी आता करते आणि चल तुमच्याशी मी शेअर पण करते. आज माझं रुटीन काय आहे, आज दिवसभराचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला, कारण आम्ही इकडे कामाला लागते कारण खूप सारे कामं आहे. तर चला, मंदिरातून आल्यानंतर मी स्वयंपाक केला, मुलीकरता खिचडी वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर आपले बाकीचे कामं वगैरे काही होते ते करून घेतले आणि त्यानंतर निवांत अशी पूजेला बसली. तर सर्वात आधी इथे मी महाराजांचा अभिषेक करून घेते आहे. तर सर्वात आधी मी पाण्याने अभिषेक केला, त्यानंतर मग नंतर पंचामृताने अभिषेक केला. त्यानंतर इथे मी चंदन घेतलं, चंदनाने अभिषेक केला आणि परत मग पाण्याने अभिषेक केला आणि छान असा अभिषेक करून घेतला मी महाराजांचा. त्यानंतर इथे मी हे अत्तर लावून घेतलं, मूर्तीला पण लावून घेतलं आणि फोटोला पण लावून घेतलं आणि अष्टगंध वगैरे लावून घेतलं आणि इथे अशी छान अशी मांडणी करून घेतली. फोटो त्या समोर मूर्ती ठेवली आणि समोर घटसुद्धा ठेवला. मी अशी छान पारायणाची मांडणी करून घेतली. त्यानंतर इथे माझ्या पूर्ण सेवा करून घेतल्या, मी वाचन करून घेतलं, माळ जप केली, अशा सर्व सेवा मी छान करून घेतल्या इथे. हे बघा, आपली पूजा वगैरे सर्व झालेली आहे. छान अशी मस्त पूजा झाली. पारायण छान वाटत आहे. तसं नाही चहा वगैरे पिते कारण आज उपवासच झाला माझा, कारण की आज जेवणच केलेलं नाही आहे. सो आता चहा वगैरे घेते आणि मग लगेच स्वयंपाकाला लागते. सर्व झाल्यानंतर इथे लागली ती मी स्वयंपाकाला. तर सर्वात आधी मी कढी करून घेतली. इथे माझी कढी झाली. बाजूलाच मी भातसुद्धा ठेवून घेतला. भातसुद्धा माझा झालेलाच होता. इथे माझी पूर्ण अशी डाळ पण शिजलेली होती. बघू शकता तुम्ही, छान अशी सॉफ्ट डाळ शिजलेली होती आणि ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी टाकून तशीच गॅसवर ठेवलेली होती. यामध्ये तेल, हळद मी काहीच टाकलेलं नव्हतं. तर यामध्ये थोडं पाणी आहे, तर ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याला चाळणीवर ही डाळ आता मी मॅश करून घेते म्हणजे असं फिरवून घेते, म्हणजे ती छान बारीक होऊन जाईल. आणि गरम केली तर लवकर होऊन जाईल. पण आपल्याला फक्त डाळ घ्यायची आहे, त्यातलं पाणी वगैरे काहीच घ्यायचं नाही आहे, नाहीतर ती डाळ पातळ होईल. आणि असा ग्लास वगैरे घ्यायचा आहे जेणेकरून तो सेम म्हणजे एकसारखा असेल तर छान होते. नाहीतर लांब जर ग्लास असेल तर हातावर वाफ येत नाही आणि आपली डाळसुद्धा आपल्याला लवकर करता येते, ज्याप्रमाणे मी करते आहे. मी पूर्ण अशी डाळ चाळणीतून गरमच अशी बारीक करून घेते, म्हणजे मॅश करून घेते, कारण की गरम आहे तोपर्यंतच ती छान लवकर होते, नाहीतर मग थंड झाली तर होत नाही. आणि इथे माझं पुरण करून रेडी झालेलं होतं आणि आता आपल्याला साखर यामध्ये टाकायची आहे. तर जेवढी डाळ तेवढीच साखर मी याच्यामध्ये टाकते.
या पद्धतीचं पुरण फक्त विदर्भामध्ये केल्या जाते, कारण दुसरीकडे मी पाहिला की गुळाचंच पुरण सहसा केल्या जाते. तर ही डाळ आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. असं बघू शकता तुम्ही, छान असं पातळ झालेलं आहे. तर आपल्याला ही डाळ छान घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. जेवढी डाळ आणि तेवढी साखर जर घेतली तर पुरण परफेक्ट होते. आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत वेलची आणि जायफळ. तर जायफळमुळे पोटाचा त्रास वगैरे होत नाही आणि वेलचीमुळे छान सुगंध येतो. त्यामुळे पुरणामध्ये जायफळ आणि वेलची नक्की टाकायला पाहिजे. खूप छान वाटते, टेस्ट पण खायला छान वाटते. इथे जायफळ आणि वेलची टाकून मी छान मिक्स करून घेतलं आणि याला आता मी लो फ्लेमवर छान शिजू देणार आहे. अशी गॅस काही वाढवणार नाही आहे, नाहीतर ते जळून जाईल. म्हणून याला लो फ्लेमवर छान शिजू द्यायचं आहे घट्ट होईपर्यंत. आता इथे मी करून घेणार आहे भाजी. तर त्याकरता इथे मी तेल घेतलं आणि तेलामध्ये मोहरी वगैरे टाकून घेतली आणि मोहरी छान तडतडू दिली. आणि त्यानंतर इथे मी बनवलेली पेस्ट टाकली. तर ही पेस्ट कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि खोबरं घेतलेलं होतं, त्याची छान पेस्ट केली आणि ती टाकली. तर ही पेस्ट छान आपल्याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायची आहे. आणि त्यानंतर यामध्ये मीठ टाकलं आणि त्यानंतर आपले बेसिक मसाले म्हणजे जसे मिरची पावडर, हळद, धने पावडर, काळा मसाला छान आपल्याला होऊ द्यायचा आहे. यामध्ये अगदी थोडा मी खडा मसालासुद्धा टाकलेला होता, कसुरी मेथी आणि 1 चमचा मी यामध्ये घेतलेला होता बेसन. पण तो व्हिडिओ माझ्याने डिलीट झाला, त्यामुळे ते तुम्हाला दाखवता आला नाही. आणि त्यानंतर टाकलं आहे मी बटाटे आणि चणे. सो आता 2 मिनटं छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी टाकल्यानंतर आपल्याला कुकरला 1 शिट्टी होऊ द्यायची आहे आणि आपली भाजी रेडी. जर तुम्ही भाजी कुकरमध्ये करत असाल तर 1च शिट्टी होऊ द्यायची आहे, जास्त होऊ द्यायची नाही आहे. नाहीतर बटाटे जास्त शिजून जाईल, ओव्हरकुक होईल. म्हणून जास्त होऊ द्यायची नाही आहे. आणि जर तुम्ही दुसऱ्या भांड्यात करत असाल तर तुम्ही ते बघू शकता वारंवार. आपलं पुरण पोळी करण्याला एक झालं का हे कसं समजायचं, तर जर पुरण घट्ट झालं तर हे भांड्याला सोडतं, म्हणजे कढईपासून दूर होतं. आणि आपण चम्मचमध्ये घेतलं की ते असं अगदी एकदम खाली पडतं, किंवा चम्मच असा टोचला तर तो खाली पडत नाही. तर समजायचं की आपलं पुरण परफेक्ट आहे. इथे मी वडे करण्याकरता मिक्स डाळी भिजत घातलेल्या होत्या, मुगाची, उडदाची, चण्याची आणि मोठची अशा भिजत घातल्या. आता या छान भिजल्या आणि आता याला छान स्वच्छ धुवून घेते मी आणि चाळणीवर काढून ठेवते, जेणेकरून पाणी निघून जाईल. इथे पुरण छान घट्ट झालेलं होतं आणि इथे मी वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि थंडसुद्धा झालेलं होतं. आणि त्यानंतर इथे मी कणिक भिजवायला घेतली पोळीकरता, म्हणजेच पुरणाच्या पोळीकरता. तर यामध्ये तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता थोडा, नाहीतर तुम्ही कणिकसुद्धा म्हणजे कणकीचीच करू शकता. तिथे मी कणिकच घेतली आहे आणि यामध्ये थोडं मीठ घेतलेलं आहे, जास्त घ्यायचं नाही आहे, थोडं घेतलेलं आहे आणि थोडं तेल घेतलेलं आहे. आणि आता ती छान अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी छान कणिक अशी मळून घेतलेली आहे. त्याला थोडं तेल पण लावायचं आहे. आणि ही कणिक आपल्याला 2 तास अशीच ठेवायची आहे, 1.5 ते 2 तास, किंवा जास्त वेळ राहिला तरी चालेल, पण जास्त म्हणजे 2 तास तरी ठेवायची आहे. त्यामुळे काय होते की कणिक छान सॉफ्ट होते. कणिक छान मुरली किंवा छान अशी मळली तर पोळ्या छान सॉफ्ट होतात. आणि त्यानंतर इथे आपली भाजी झालेली होती, बघू शकता तुम्ही. ही थोडी पातळ वाटत आहे, पण थंड झाली की छान घट्ट येते. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये परत दाखवतेच. तर यामध्ये टाकून घेतली कोथिंबीर आणि कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आणि इथे आपली भाजी रेडी झालेली होती. तर इथे मी आता वडे करायला घेतले आहे आणि या त्या डाळी आहेत ज्या भिजत घातलेल्या होत्या, त्या छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या, त्यातलं पाणी निथळू दिलं आणि त्यानंतर याला हलकं क्रश करून घेतलं मिक्सरमधून. आणि त्यानंतर यामध्ये बेसिक मसाले घातलेले आहे, जिरे पावडर, धने पावडर, हळद, मिरची पावडर, कांदे, कोथिंबीर, मीठ. आणि धणे आणि मिरची जेव्हा मी डाळ बारीक केली तेव्हाच त्यामध्ये टाकून घेतलेलं होतं. आणि यामध्ये कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि यामध्ये घेतलेलं आहे बाइंडिंगकरता बेसन 2 चमचे. जेवढं तुम्हाला हवं तेवढं बेसन घ्या, म्हणजे वडा बनला पाहिजे असं तुम्हाला बेसन घ्यायचं आहे. आणि यामध्ये घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. तर माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं, तर इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे 2 चमचे. आणि याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपले वडे करण्याकरता हे बॅटर तयार आहे. तर सर्वात आधी इथे मी कुरडी तळून घेतली, कुरडे छान तळून घेते. तर माझी कुरडी पण छान तळून झाली आणि आता इथे करते मी वडे करताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, नाहीतर वडे आतमधून शिजत नाही आणि वरूनच शिजते. त्यामुळे लो ठेवायची आहे. आणि वडे टाकल्यावर लगेच पलटवायचे नाही आहे, नाहीतर ते तुटतात. त्यामुळे थोड्या वेळाने वडे असे पलटवायचे, तांबूस रंगावर आले की पलटवायचे.
तर छान वडे झालेले आहे आणि आता हे वडे आपण काढून घेऊ. इथे आता आपण करून घेऊ पुरणाच्या पोळ्या. तर सर्वात आधी ही कणिक आपल्याला छान अशी मळून घ्यायची आहे आणि यावर तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून खूप अशी सॉफ्ट आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही किती छान अशी सॉफ्ट झालेली आहे. याला परत तेल लावलं की परत अशी छान सॉफ्ट होते. तर याला मस्त तेल लावायचं आहे आणि छान अशी मळून घ्यायची आहे. आणि ते बघू शकता खूप छान अशी मस्त आणि सॉफ्ट अशी कणिक आपली रेडी झालेली आहे. आणि आता आपण सर्वात आधी तर इथे पोळपाट आणि लाटण्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पोळी लाटण्याला किंवा पोळपाटाला लागणार नाही. तर इथे मी तेल लावून घेतलं आणि त्यावर अशी पोळी म्हणजे ती कणिक ठेवली. तर इथे मी हाताने करते. लाटण्याने इथे लाटायची नाही आहे, फक्त हाताने असं करायचे, कारण की ही सॉफ्ट असल्यामुळे इझिली ही कणिक पसरते. आणि त्यानंतर इथे पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मी कणकीच्या दुप्पट तिप्पट असा गोळा घेतलेला आहे आणि याला छान कणकेने पॅक करून घ्यायचा सर्व बाजूनी. पुरण बाहेर आले नाही पाहिजे असं छान असं पॅक करून घ्यायचं. पण थोडं फार पुरण येते, कारण की ही कणिक पातळ असते, म्हणजेच थोडीशी कणिक असते ना, पुरण जास्त असते, त्यामुळे थोडंफार बाहेर येते. तर माझ्या आता इथे पुरणामध्ये आलेलंच आहे, थोडीशी बाहेर आली आहे, तर अशी येतेच. तर याला आता तेल लावून घ्यायचा आणि इथे हातानेच मी करते, मी कधी लाटणं नाही लावत, पण तुम्ही लाटण्याने सुद्धा करू शकता. तर इथे मी दाखवलं सुद्धा आहे तुम्हाला इथे लाटण्याने कसं करू शकता. तर पण इथे सहसा मी हातानेच करते, लाटणं घेत नाही. तर इथे करून घेतलं आणि आता ही जर हाताने अशी उचलली हातावर तर ही तुटून जाईल, कारण ही पातळ आहे, म्हणजे कणिक नाही आहे जास्त, त्यामुळे तुटून जाते. तर हिला काय करायचं, असं लाटण्यावर उचलून घ्यायची आणि तशीच ती तव्यावर टाकायची. तव्याला आधी तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता, तुम्हाला जर जे आवडत असेल तेल तूप ते तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यावर अशी ही पोळी टाकून घ्यायची आणि छान अशी दोन्ही बाजूनी ही पुरणाची पोळी शेकून घ्यायची दोन्ही साईडनी. इथे मी छान दोन्ही साईडनी शेकून घेतली पुरणाची पोळी आणि पुरणाची पोळी आपली आता रेडी आहे. आणि तेलसुद्धा छान लावून घ्यायचं आणि ती काढून घ्यायची. तर इथे सर्वात आधी तर इथे फोल्ड मारणार आहोत, कारण की फोल्ड मारली तर ती पोळी तुटणार नाही आणि इझिली आपल्या प्लेटामध्ये ती पोळी येईल. तर इथे आता आपली रेडी आहे पोळी, ही मी काढून घेते आता. आणि इथे आता ही भाजी बघू शकता तुम्ही, मगाशी पातळ वाटत होती आणि आता छान घट्ट वाटत आहे. तर आता आपली भाजी वगैरे सर्व झालं आहे, नैवेद्याचं सर्व रेडी आहे आणि आता आपण नैवेद्याचं ताट करून घेणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही माझी नैवेद्याची थाळी रेडी आहे आणि आता मी सर्व नैवेद्य वगैरे लावून घेते, सर्व देवांना वगैरे सर्व नैवेद्य दाखवते. आता झाली मी फ्री, सर्व आवरलं मी माझं. साधा 11:15 झालेले आहे, जेवण व्हायचं आहे. सर्व करून घेतलं, स्वयंपाक नैवेद्य सर्व आवडलं. म्हटलं चला तुमच्याशी बोलावं. तर मी दुपारी चेंज वगैरे केलं होतं, कारण की 11:30 वगैरे मला स्वयंपाक नाही जमत होतं आणि खूप गरम होत होतं. सो त्यामुळे मी दुपारी चेंज वगैरे केला. दुपारी म्हणजे माझी पूजा वगैरे आटोपल्यानंतर चेंज वगैरे केला. तर असा गेला माझा आजचा दिवस. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला मग सर्वांना गुड नाईट.